मग तुम्ही कसे आला तिथं, काय आला जरा सांगा की. तर आम्ही काल ऑलमोस्ट पुण्यातून 12च्या दरम्यान सुटलेलो. बरं. त्याच्यानंतर कात्रजवरनं आम्ही बस केली आणि बस स्टॉपवरनं जवळपास आम्ही 4 वाजता ट्रेक सुरू केला. बस स्टॉपवरनं खाली वेल्हे गावात. वेल्हे गावात. तर वेल्हे गावातनं आम्हाला वर यायला जवळपास 2.5-3 तास लागले. अच्छा. मध्ये म्हणजे आम्ही वर एक पार्किंग आहे जवळपास 3 किलोमीटरवर आणि आम्ही पूर्ण गावाकडनं ट्रेकिंग केली. प्रायव्हेट गाड्या असतात तर डायरेक्ट वर येतात. तर तिथून आम्हाला जवळपास 2.5-3 तास लागले. 6-6:30च्या दरम्यान आम्ही वर आलो आणि सनराईज ऑलमोस्ट 7च्या आसपास झाला. त्याच्यानंतर आम्ही टेंट वगैरे इथेच मंदिराजवळ, वारा होता रात्री बराच, त्याच्यामुळे मंदिराजवळ टेंट लावलेले. अच्छा. आणि जेवण वगैरे आम्ही बनवलं आणि जेवून ऑलमोस्ट 12-12:30 पर्यंत बाहेर राहून मग झोपलो. आणि त्याच्यानंतर सनराईजचा वगैरे टाइम नोट करून ठेवलेला सकाळी, पण अनफॉर्च्युनेटली सनराईज काही मिळाला नाही धुक्यामुळे. धुकं खूप होतं. गेल्या वेळेला जेव्हा आलेलो तेव्हा ह्या समोरच्या बुरुजावरनं मंदिराच्या एक्झॅक्टली समोरचा दरवाजाचा बुरुज दिसतो, तिथनं प्रॉपर बालेकिल्ला, राजगडचा बालेकिल्ला दिसत होता. अरे बापरे. ढग जे असतात ढगांच्या चादरीवर फक्त बालेकिल्ला दिसत होता. अरे बापरे. तर ह्या वेळेला काय मिळालं नाही तसं. आम्ही पूर्णपणे प्लॅन करून गेलेलो त्या साईडला झुंजार माचीवर की सनराईज मिळेल, पण ऑलमोस्ट 8 वाजता डायरेक्ट सन वरतीच भेटला. आम्ही आलतात ना, आम्ही पण जेव्हा ट्रेक करत होतो आम्ही पण त्याच हिशोबाने निघालतो आणि आमचा पण मिस झाला. म्हणजे तुम्ही तरी लेटच आलात, आम्ही एकदम ताकच धरून होतो की कधी येईल सूर्य, ते जाऊ दे. त्याच्यानंतर मग आम्ही झुंजार माची उतरायला सुरू केली कारण गर्दी होत होती. आम्हाला गर्दीच्या आधीच सगळं हवं होतं. झुंजार माची उतरायला ऑलमोस्ट लागला आम्हाला अर्धा तास तरी लागला, कारण प्रत्येकाला उतरणारे होते आमच्यात वेगवेगळ्या स्टाईलवाले. आणि आहे तो एक अनुभव जरासा थ्रिलिंग आहे तिकडचा झुंजार माची उतरायचा, कारण थोडीशी रॅपलिंग वगैरे पण करायला मिळते बेसिक लेवलची आणि चांगला आहे तिकडचा अनुभव. त्याच्यानंतर झुंजार माचीवरनं जो तिकडचा पूर्ण व्ह्यू आहे एकदम, जेव्हा टोकाला जाल तेव्हा अनुभवायला मिळतं की खरा गड किल्ला इकडे जेव्हा बघाल तेव्हा समजतं की खरा मोठा राजांनी नक्की काय मागे ठेवून गेलेले आहेत ते. त्याच्यानंतर ह्या साईडला कोकण दरवाजा आहे, तिकडून जर आला तर तुम्हाला बुधला माची वगैरे बघायला मिळेल. बरं. बुधला माचीवरनं उतरलात की त्या दरवाजाने, त्या एका दरवाजाचं नाव आहे आता मला आठवत नाही, पण त्या दरवाजावरनं सरळ तुम्ही गेलात की जवळपास 6-6.5 किलोमीटरवर राजगड आहे या साईडला. अच्छा. इकडं खाली. राजगडवर जायला पण इथून जवळपास 6 ते 7 तास लागतात. अच्छा. तर असाच होता आमचा अनुभव. आता यानंतर आम्ही जाऊ खाली, आमचा नाश्त्याचा वगैरे प्लॅन आहे. अच्छा. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करून खाली उतरू. अच्छा. तुम्ही ह्याच्या आधी असे किती गड केलेत काय? मी म्हणजे यांचा हे पहिलाच आहे. अच्छा. याआधी मी एकटा आलेलो माझा वेगळ्या ग्रुप बरोबर. अच्छा. तेव्हा आम्ही म्हणजे मागच्याच महिन्यात तेव्हा आम्ही राजगड आणि ते तोरणा केलेला दोन्ही सोबत. हो, दोन्ही सोबतच एकाच दिवशी म्हणजे आम्ही पहिल्यांदा दुपारी राजगड चढायला सुरू केला. तो पण आम्ही चोर दरवाजाने चढलो. पाली दरवाजा खूप सोपा आहे, जवळपास 1-1.5 तासाचा ट्रेक आहे. चोर दरवाजाने म्हणजे नावातच आहे, चोर वाट आहेत, डिफिकल्ट असते. तर त्या दरवाजातून आम्ही चढलो, त्यातून आम्हाला जवळपास 2-1 तास लागले. बाकीच्या सगळ्यांना घेऊन चढायचं होतं त्याच्यामुळे. त्यानंतर तिथे कॅम्पिंग केली आम्ही सुवेळा माचीवर. ठीक आहे. तिथला सनराईज एकदम एपिक होता, म्हणजे तिथून आम्हाला मस्त सनराईज मिळाला पहिला. सुवेळा माचीवर कॅम्पिंग केली एक दिवस. त्याच्यानंतर पूर्ण राजगड वगैरे बघितला. राजगड बालेकिल्ल्यावर गेलो. बालेकिल्ल्यावर पूर्णपणे जे म्हणजे महाराज जिथे राहिले, राजगड सदर आहे त्यांची, त्याच्यानंतर बाजारपेठ होती तिथे, सगळ्याचे अवशेष वगैरे, नगरखाना वगैरे आहे, तर त्याचे सगळे अवशेष वगैरे आहेत, तळे वगैरे आहेत तिथे बरेच. अच्छा. ते सगळं अनुभवलं. त्याच्यानंतर आम्ही जवळपास 12 वाजता इकडे यायला सुरू केलेलं. इकडे म्हणजे संजीवनी माची वगैरे बघितली. त्याच्यानंतर संजीवनी माचीतनं पूर्ण पुढेपर्यंत जाऊन मग संजीवनी माचीतनं एक दरवाजा आहे तो वेळू दरवाजा, त्याच्यातून आम्ही उतरायला सुरू केलं. अच्छा. जवळपास 12च्या दरम्यान. आणि आम्ही बुधला माचीवर 7 वाजता होतो, जी म्हणजे इकडची एंट्रन्स आहे. ती वाट पण एकदम सोपी आहे, फक्त जराशी उतार चढवानवाली आहे. मध्ये एकच घर मिळतं काकांचं, त्या काकांचा होतं, तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे मी शेअर करून ठेवेन. अच्छा. तर त्या काकांकडे पाणी वगैरे बाकी जेवणाची वगैरे सोय वगैरे हवी असेल तर त्यांना सांगून ठेवायचं आधी, ते जेवण वगैरे तिथे आणून देतात. अच्छा. मग तिथे थोडा वेळ रेस्ट घेतली, त्याच्यानंतर पूर्ण कंटिन्यू चालत आलं. बाकी 5-5 मिनिटाचे ब्रेक वगैरे पाण्याच्या मध्ये.
इथून ह्या गडावर आलो, ह्या गडावर इकडेच कॅम्पिंग केलेली. त्या दिवशी पण खूप वारा होता, पण त्या दिवशी आम्हाला तो सांगितलं जसं सनराईज मस्त मिळाला एकदम. ओके. बाकी हे मागच्या महिन्यातले, त्याच्या आधी पण शिवनेरी वगैरे मी केलेलं आहे. बाकीच्यांचे हे आता 2023 पासून आता आमचं असं संकल्प केलेला आहे की पुढे प्रत्येक महिन्यात तरी एक किल्ला करायचा. वा, किती चांगलं आहे. म्हणजे पहिले खरंच चांगलं आहे, करा. आता पहिलाच आठवडाला 2026चा तिथे आलोय. बघूया आता पुढे, निदान पुण्यात तरी जवळपास 25 ते 26 किल्ले आहेत, ते तरी पूर्ण करायचे आहेत निदान. बाकीचं पुढेचं तर पुढे राहिलं. तुम्ही आता सध्या पुण्यात असतात का? आता आम्ही पुण्यात असतो. आम्ही मूळ सिंधुदुर्गाचे, सध्या कामानिमित्त सगळेच पुण्यात असतो. अच्छा. त्याच्यामुळे आता कसं सह्याद्रीच्या कुशीतच राहतोय, तर सह्याद्री अनुभवायला पण पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे इथे आमच्या तिकडे पण किल्ले वगैरे आहेत बरेच. तिकडे सिंधुदुर्ग आहे, त्याच्यानंतर विजयदुर्ग आहे, रांगणागड म्हणून एक किल्ला आहे, बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण तो किल्ला पण म्हणजे असा सुसज्ज बांधलेला वगैरे आहे. अजून पण तिथे अवशेष वगैरे दिसतात किल्ल्याचे चांगल्यापैकी. त्याच्यानंतर यशवंतगड एक आहे, जो पूर्णपणे समुद्रावर लक्ष ठेवायला, म्हणजे पोर्तुगीज जे होते आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवायला एक शिवरायांनी किल्ला बांधलेला, तो एक आहे यशवंतगड. तो एक आहे. म्हणजे तिकडचे गड आम्ही आधीच फिरलेले, पण एक सह्याद्री बद्दल इकडचे पण तुमचे राहिले होते. अच्छा. तुम्ही सगळे सिंधुदुर्गचे का वेगवेगळे? तुम्ही आता सध्या काय करताय? आम्ही सगळी इंजिनिअरिंग केलेली आहे. बजाज मध्ये कामाला होता मी, आणि सध्याच आम्ही मागच्याच सप्टेंबरमध्ये वगैरे जॉईन झालो इथे. अच्छा. आणि आता हे सगळं चालू आहे. अच्छा, ठीक आहे, चालतंय. माझं ट्रेक ॲडव्हेंचरस म्हणून यूट्यूब चॅनल आहे, गेली महिन्याभरा आधीच चालू केलेलं आहे. पण ह्याच्या आधी मी पण जेव्हा कॉलेज टाईममध्ये होतो ना, तेव्हा पण माझे खूप गट झाले ते, एक 30-35च्या वर झालेले आहेत. आम्ही आमचा जो ग्रुप होता आम्ही जायचो. आता हे आम्ही आत्ता चालू केलं आहे मी, की चलाकडे आपण हे जे करतोय ना ते चालू करावं. पण त्या पहिला जो गड केलता ना, तो मी एकटाच केलता, सिंगल. आणि त्या अख्ख्या रोहिडेश्वर केलता मी. तर त्या गडावर वरती पण आणि जाणारा पण मी एकटाच होतो तिथं. ते पूर्ण ते गुरुवारच्या टायमिंगला गेलतो मी, ऑफ टायमिंगला कोणच नव्हतं. ते एक अनुभव वेगळाच होता. त्यानंतर जेव्हा दुसरा रायरेश्वरला जायचा प्लॅन चालला होता माझा, मग तेव्हा मित्र म्हटलं की तू चॅनल चालू कर. मग तेव्हा मी चॅनल चालू केलं. असं आहे. मग ते हा माझा दुसरा गड आहे जो म्हणजे व्लॉगिंग करतोय त्याचा. ओके. अच्छा. असं रेकॉर्ड करावेच मेमरीज. मग आता त्यानंतर मग जेव्हा मी रायरेश्वर केलं ना, मग मला असं मनात आलं की ज्या पद्धतीनं राजांनी गड घेतले, जर आपण त्याच पद्धतीनं गेलो तर लोकांना आपण सांगू शकतो की नेमकं झालंय काय. आणि माझं तरी पर्सनल मत असं आहे की जे लोक बाकीचे जण काय येतात गडावर हे ते असं 4 गोष्टी सांगतात, गड किती उंच तेवढं सांगून निघून जातात. मला तसं नाही करायचं. मला काय करायचं की त्या काळात परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीमधून हा गड कसा भेटला, मला ते सांगायचं आणि ते अनुभव द्यायचे लोकांना. म्हणजे असं म्हणजे कसं आहे की कोणाला पण तेव्हा मग ते इतिहासाची खरी व्हॅल्यू कळेल, तोपर्यंत नाही कळणार. प्रत्येकाचा येणार फिरणार जाणार गड हा छान छान, पण ते घेतला कसा, तिथं किती जण धारातीर्थी पडले, कसा घेतला, कोणत्या परिस्थितीत घेतला, ते मला सांगायचं. म्हणजे माझं उद्दिष्ट हा आहे. चांगलं आहे, कारण महाराजांनी जे जीवन अनुभवलं ना ते दाखवायचा तुम्ही प्रयत्न करता. एक चांगली माझं पण नशीब असं होतं की लहानपणी जो मी पहिलाच गड बघितला ज्याच्यावर शिवरायांचा जन्म झालेला, तेव्हापासून सुरुवात झाली. शिवनेरीपासूनच गड फिरायची सुरुवात झाली. बाकी मग असं तुमच्यासारखं सिक्वेन्स काय माझा फॉलो झाला नाही. सिक्वेन्स काय पुढे मागं होऊ शकतो कधी कधी. जो पहिलाच गड मी बघितला तो शिवनेरी होता. शिवनेरीवरचा जो पाळणा होता तो बघून माझी सुरुवात झाली गड बघायची. त्यानंतर ही राजधानी आमची जी शेवटी स्वराज्य होतं तेव्हाची राजधानी रायगड, ती बघितली, ही बघितली. आता आहेत पुढे, आता अजून काउंटिंग मध्ये पुढे. नाही, चांगलंय चांगलंय, करा करा, खरंच चांगलंय. चालतंय, धन्यवाद, थँक्यू, वेलकम. हो